आपल्या सगळ्यांचे लाडके मामा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला। यावेळी सगळ्यांमध्येच आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। तर शरद पवार यांच्या हस्ते मामांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी इतर राजकीय नेते आणि अनेक दिग्गज मंडळी सुद्धा उपस्थित होते। हा पुरस्कार मिळताच मामा व्यक्त झाले। ते म्हणाले, लोकांना कला आवडत गेली आणि मी ते करत गेलो। अशातच मराठी नाट्य परिषदेकडून मिळालेला हा पुरस्कार महत्त्वाचा होता। त्याहून पुढे पवार साहेबांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणं हे खूप महत्त्वाचं होतं। हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे। हे सगळं शब्दात मांडणं कठीण आहे। एका लाईनीत चौथा मिळालेला हा पुरस्कार आहे। हे पुरस्कार कुठून मिळतात, कुणाच्या हस्ते मिळतात हे महत्त्वाचं आहे। शासनाचा मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला। त्यावेळी मी थोडं काहीतरी केलंय असं जाणवलं। त्यानंतर तिसऱ्या दिवशी दिल्लीच्या संगीत अकादमीचा पुरस्कार मिळाला। त्यानंतर मंगेशकर फॅमिलीतर्फे मास्टर दीनानाथ पुरस्कार मिळाला। अशोक मामांनी आजवर त्यांच्या अभिनयाने आपल्या सगळ्यांच्या मनात त्यांचं असं वेगळं स्थान निर्माण केलंय। प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी मामा म्हणजे एक आदर्श। आज इतकी वर्ष त्यांनी त्यांची कला आपल्यासमोर सादर करत आपलं सगळ्यांचंच मनोरंजन केलंय। अशोक मामांचं राजश्री मराठीकडून मनपूर्वक अभिनंदन। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी।